संघासोबत खेळाडू असतील कृपया आपण आपल्या संघाच्या पेंडॉलमध्ये येऊन बसायचे. दोन्ही संघाचे 12th मॅन, SP 11 संघाचे 12th मॅन आणि धुळे 11 संघाचे 12th मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं आपलं अनिवार्य असेल. लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. SP 11 संघाचे 12th मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पहिलाच बॉल पुल केलाय आणि बॉल अगदी पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार एक टप्पा. पहिल्याच बॉल वरती चौकार. 4 धावेने सुरुवात. आशू खान पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात करतायत. विनोद अगदी समोर ड्राइव्ह करत हा बॉल शॉर्ट कव्हरला. एक धाव येते सौरभच्या बॅटमधून. ज्या प्रकारे सुरुवात केली, आगाज केला या खेळीचा सौरभने. अगदी पहिल्याच बॉलवरती 4 धावा प्राप्त केल्या. 5 धावा 5 SP 11 बुलढाणा. विनोद राठोड उर्फ रावडी स्ट्रायकिंगला. बुलढाणा परिसरामध्ये पोलीस दलात काम करणारे सर्व हे कर्मचारी. समोरचा बॉल ड्राइव्ह करत खेळला या बॉलला. एक धाव येते या बॉलवरती. संयमाची सुरुवात. सौरभ साठी समोर खेळलाय, समोर फेकलाय या बॉलला. प्रॉपर टायमिंग आणि बॉल अगदी पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभच्या बॅटमधून आणखी येतो आहे चौकार. आणखी एक समोर टाकलेला बॉल. षटक समाप्त झालंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे SP 11 बुलढाणा संघाची 11 धावा. 11 बिनबाद SP 11.
11 धावा आल्या. सौरभच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले आपल्याला. चांगली सुरुवात करतायत सौरभ डोफे. मागच्या 4 बॉलवरती 10 धावा सौरभने केल्या. फैजल सुरुवात करतायत त्या षटक क्रमांक 2 ची. फैजलचा समोरचा बॉल बॅटची कडा होती, बाहेरची कडा लागत फ्लाय स्लिपला. चांगली फेकी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. जर फेकी कलेक्ट केली असती फैजलने तर धावबादच्या रूपामध्ये एक चान्स जरूर होता सौरभच्या रूपामध्ये, परंतु ती फेकी कलेक्टच केली नाही. एक धाव येते पहिल्याच बॉलवरती. समोरचा बॉल अगदी वेगाने पेश केला फैजलने. सुरुवात होते आहे बुलढाणा सभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 चा हा थरार. 8वा दिवस या स्पर्धेचा. पहिला सामना. हा फुलटॉस बॉल होता अक्रॉस द लाईन आणि आता दांडी गुल केली आहे. यष्ट्यांचा वेध आणि पहिला धक्का SP11 बुलढाणा संघाला लागतो आहे. जागा बनवली होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये खूप जास्त गॅप पाहायला मिळाला आणि सरळ यष्ट्यांवरती जाऊन बॉल आदळला. पहिला धक्का SP11 संघाला. शरद धोंडगे मेहकर परिसरातील हा एक उभरता सितारा आता बॅटिंगसाठी दाखल झालाय. शरदकडे ती ॲबिलिटी आहे, त्या क्षमतेने फलंदाजी करू शकतो शरद. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये शरदची बॅट झळकली आहे, दणाणली आहे. आज लवकर चान्स असेल फलंदाजीसाठी पहिल्या डावात, कारण पहिला धक्का लागलाय SP11 संघाला. शरद स्ट्रायकिंगला. फैजलचा जो एक फुल टॉस बॉल, खूप जास्त वेग होता त्या फुल टॉस वरती सुद्धा. पहिला धक्का. थोडासा आकुटप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन निघला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलने सुरुवात होते आहे शरदची. फैजलचं हे चांगलं षटक पाहायला मिळते, ज्यामध्ये मात्र आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. एक पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी. टॉस जिंकत धुळे 11 संघाचा निर्णय राहिला आहे गोलंदाजीचा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. थोडासा समोर टाकलेला बॉल क्रॉस द लाईन डीप स्क्वेअर लेगला. एक धाव सहजतेने शरद प्राप्त करतोय, खातं करतोय ओपन आपलं वैयक्तिक शरद. 13 धावा पहिला डाव चाललाय. चांगली सुरुवात झाली होती सौरभच्या बॅटमधून. त्याने मागच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले. त्यानंतर आतापर्यंत बघितलं तर फैजलने खूप चांगली गोलंदाजी केली. समोर टाकला होता फुल टॉस बॉल, अगदी गॅप बेधला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल सौरभच्या बॅटमधून आणखी येतो आहे हा चौकार.
या बॉलवरती फटका खेळलाच नाही सौरभने, त्यामुळे हा बॉल आत्ता काउंट केला जाणार नाही. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती SP11 संघाची धावसंख्या. अतिशय चांगला फटका, इनसाइड आउट, प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये नव्हतं, परंतु त्या प्रकारे खेळला सौरभने हा फटका. अगदी कव्हरच्या डोक्यावरून आज क्लास दाखवतोय सौरभ मैदानाच्या आतमध्ये. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त होत आहेत आणि धावसंख्या झाली आहे SP11 संघाची 19 धावा 1 बाद. एकोणावीस धावा 19 लॉस ऑफ 1. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय राहिला धुळे 11 संघाचा आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या सौरभच्या बॅटमधून. त्यानंतर षटक क्रमांक हे दुसरं पॉवर प्लेचं फैजलने खूप चांगलं टाकलं. त्यानंतर एक चौकार जरूर लगावला सौरभने. चांगला कमबॅक केला फैजलने या शेवटच्या काही क्षणांमध्ये. 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 19 धावा 1 बाद. SP11 संघ आहे. पहिल्या डावातला खेळ चाललाय. नजीर शेख आलेत आता षटक क्रमांक 30 घेऊन सुरुवात करतील या षटकाची आणि स्ट्रायकिंगला आहे शरद दोंडगे. मेहकर परिसरातील आहे एक क्लासिकल फलंदाज. समोर खेळत काढलाय हा बॉल. अगदी गुडलेंथला पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली. अगदी स्टिकरवर जाऊन बॉल जाऊन आदळलाय हा. अगदी तेवढं चांगल्या प्रकारे खेळून काढला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात आहे षटक क्रमांक 3 ची करतायत. समोर खेळलाय बॉल हवेत. तेवढाच चांगल्या प्रकारचा एफर्ट पाहायला मिळाला आणि एक आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल पकडला आहे. शरद सस्त्यात बाद होत आहेत. दुसरा धक्का. मिळाला आपल्याला. पैजाचा जातो एक चांगला अटेम्प्ट कॅचचा. अगदी जमीन दोस्त झाले फैजल आणि शेवटच्या क्षणांमध्ये एकोणावीस धावणीवरती 2 बाद. SP11 संघाची धावसंख्या. शरदला कधी सस्त्यात बाद व्हावं लागलं. समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढाच चांगल्या प्रकारचा तो झेल टिपला फैजलने. ओ चांगला यॉर्कर, वेगवान यॉर्कर आणि पहिल्याच बॉलवरती समाप्त होतो आहे. शैलेशचा खेळ समाप्त. पहिल्याच बॉलवरती बाद शैलेश.
झाला आहे शैलेशच्या रूपामध्ये तिसरा धक्का SP11 बुलढाणा संघाला लागलाय. दुसऱ्या बाजूला लागोपाठ गडी बाद होत आहेत. ऑन हॅट्रिक असतील नाझीर शेख. हॅट्रिकची संधी. स्ट्रायकिंगला आता नवीन फलंदाज दाखल झालेत योगेश सरोदे. पहिलाच बॉल योगेश साठी अगदी बाहेर टाकला होता. रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात करतायत योगेश. 19 जानेवारीवरती 3 बाद पहिल्या डावातला खेळ चाललाय. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली नाझीरची, या षटकामध्ये अगदी 2 गडी बाद केले आहे लागोपाठ. शरदला चालतं केलं, त्यानंतर शैलेशला चालतं केलं. डाऊन दिले. थोडासा दिशाहीन बॉल पाहायला मिळाला. पंच इशारा देत असताना वाईटचा इशारा येतोय. अवांतरा आता जोडली जाईल वाईटच्या स्वरूपात. 20 धावा धावफलकावरती होत आहेत. षटक क्रमांक 30 चाललाय. सौरभने सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी वेगवान. तदनंतर धावांवरती अंकुश लावला गेला. समोर खेळलाय मनगटाचा वापर करत डीप मध्ये. दुसरा धावेचा कॉल. फंबल झालाय परंतु नकार देतात सौरभ. एक धाव येईल या बॉलवरती. ज्या प्रकारे योगेश सरोदे फलंदाजी करतात त्यांच्याकडे ती क्षमता आहे. शेवटपर्यंत जर इथनं खेळून गेले योगेश तर शेवटच्या क्षणांमध्ये धावा करतील आपल्या संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला खांद्यावर जबाबदारी घेऊन सौरभ खेळी करताय. आतापर्यंत 3 चौकार त्याने लगावले या पहिल्या डावात. गरज आहे त्या खेळीला थोडस एक्झिक्यूट करण्याची. बाहेर टाकला होता. दूर ठेवण्याचा प्रयत्न. अँगल क्रिएट केला नाझीरने. या डॉट बॉलने षटक क्रमांक 3 होते आहे समाप्त. धावसंख्या झाली आहे SP11 संघाची 21 धावा 3 बाद. फैजलचा आपला वैयक्तिक दुसरं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये फैजलने मात्र 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. फैजल आहेत आता गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती फैजल. स्ट्रायकिंगला योगेश सरोदे पाहायला मिळत आहेत. फैजलचा अगदी समोरचा बॉल. समोरच्या बॉलला डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. वेगाने बेट केलाय योगेशांना. डॉट बॉलने सुरुवात करतात फैजल या षटक क्रमांक 4 ची. 21 धावा 3 बाद. SP11 बुलढाणा संघ. वेग आहे, भन्नाट वेग आहे फैजलकडे. तोच वेग दाखवत असताना आतापर्यंत आणखी एक समोरचा बॉल. आणि या समोरच्या बॉलवरती अगदी बांधून ठेवलं फलंदाजाला. हाई बॉल डॉट असेल. ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजी करतात फैजल. पहिला बॉल अगदी पायावर होता, त्यानंतर अगदी समोर टाकला. अतिरिक्त उसळी त्याला प्राप्त केली आणि एक सन्मान दिला या बॉलला. हाई बॉल डॉट असेल. षटक क्रमांक 4. आतापर्यंत 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. आणखी एक वेगवान बॉल. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. जमिनीगत खेळून काढलाय. डीपला आहे क्षेत्ररक्षक आणि 1 धाव येईल. मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची. परंतु षटक क्रमांक त्या 1 नंतर सौरभच्या बॅटमधून पॉवर प्लेमध्ये धावा आल्या. त्यानंतर एकही फलंदाज मोठा फटका खेळू शकला नाही. ते महत्वाचं.
सौरभ डोफे स्ट्रायकिंगला. सौरभची चांगली खेळी राहिली आहे, संयमी खेळी. एका बाजूला सौरभ करतोय धावा, प्रयत्न चाललाय त्याचा सुद्धा धावा करण्याचा. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग झालाय. आता शक्ती प्रदर्शन करतोय सौरभ. हा बॉल अगदी आसमानी डोला सौरभच्या बॅटमधून. षटकार. सौरभ 28 धावा 28. गरज होती, दबाव रिलीज केला आपल्या खांद्यावरचा सौरभने आणि गरज होती या फटक्याची. स्लॉट मधला बॉल अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लॉट केला सौरभने. सौरभ डोफे चांगली फलंदाजी करताय आतापर्यंत आणि एका वेगवान गोलंदाज समोर हा फटका खेळला सौरभने. तो निडरपणा पाहायला मिळाला आपल्याला. 28 धावा 28. अगदी हलक्या हाताने थोडस मिसफील्ड सुद्धा झाली, परंतु एक धाव येईल शॉट थर्ड मॅनला. ज्या प्रकारे सौरभची फलंदाजी राहिली आहे, त्याने खराब बॉलला अगदी समाचार घेतलाय खराब बॉलचा. त्यानंतर एक चांगल्या बॉलवरती एक सिंगल धाव काढत स्ट्राईक रोटेट केली आहे. संयमाचा खेळ त्याचा होतोय, ते गरजेचं आहे या पहिल्या डावामध्ये. गोलंदाजी चांगली झाली आहे आतापर्यंत. समोर खेळत काढलाय ऑन साईडला, लॉंग ऑनला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी तेवढी चांगली. एकदा येते आहे. षटक क्रमांक 4 ची होईल समाप्ती. 4 षटक समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल आणि 30 धावा धावफलकावरती. 3 बाद SP11 बुलढाणा.
अमनचा पहिलाच बॉल ड्राईव्ह करत खेळलाय, ओकार नकार झाला होता या धावेसाठी. समोर चांगला ड्राईव्ह करत खेळणाऱ्या बॉलला ऑफसाईडला लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक, तेवढी चांगली फेकी. आणि सौरभची आज आतापर्यंत संयमाचा खेळ सौरभने दाखवलाय. चांगल्या बॉलला तो अगदी एकेरी आणि दुहेरी धावेनिशी खेळतोय, धावफलक पुढे सरकावतोय, गरज त्याची आहे. दुसऱ्या बाजूला योगेश सरोदे यांचा एक कसा खेळ पाहायला मिळेल आपल्याला ते पाहण्यासारखं आहे. आतापर्यंत संयमाचा खेळ राहिलाय त्यांचा सुद्धा. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि योगेश सरोदे यांचा खेळ होतोय इथे समाप्त. 14 धक्का SP11 बुलढाणा संघाला लागतोय. बाउन्सर पेश केला होता, पुल करण्याचा प्रयत्न, तो फटका फसला. तेवढा चांगल्या प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळाला शॉट फाईन लेगला. अनिल डिंडे नवीन फलंदाज SP11 बुलढाणा संघ. आतापर्यंत ज्या प्रकारे फलंदाजी झाली 32 धावा 32, 4 बाद झालेत. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय धुळे 11 संघाचा राहिला. टॉस बॉल अगदी हलक्या हाताने एक धाव येते अनिलसाठी. खरं तर ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजी झाली त्या वेगाने कुठेतरी पिछाडीवर टाकलं फलंदाजांना, धावा आल्या नाही. त्यानंतर एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला ते पाहत होते सौरभ की कशा प्रकारची गोलंदाजी येते आहे. सौरभने चांगला खेळ केलाय आतापर्यंत, ज्या प्रकारे खेळ त्यांचा राहिलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, आताही बॅटची कडा लागत क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधून हा बॉल जातो आहे, सीमा पार येतो आहे सौरभच्या बॅटमधून आणखी चौकार. गोलंदाजाकडे 5 षटक समाप्त होत आहे. पहिल्या डावातले धावसंख्या 37, 37 धावा, 4 बाद. SP11 बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत 5 षटकांपर्यंत काय गोलंदाजी झाली, प्रत्येक गोलंदाज हा वेगाने गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत असताना त्या वेगवान गोलंदाजीला उत्तर नाहीये फलंदाजांकडे. फटका खेळण्यासाठी थोडेसे लेट होत आहेत, तर कधी लवकर फटका खेळून बॅटची कडा लागत. योगेश सरोदे यांना बाद व्हावा लागा. आपण या अगोदरच्या बॉलवरती ते बघितलं. 37, 37 धावा, 4 बाद. नजीर शेख आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन आलेत. नजीर पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा.
व पहिलाच बॉल वेगाने पेश केला होता, यॉर्कर लाईन होती, परंतु थोडासा हा बॉल डाऊन दी लेग पाहायला मिळाला. थोडीशी दिशा त्यामध्ये भटकले, परंतु बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. तो टप्पा अतिशय चांगला पाहायला मिळाला आपल्याला. यॉर्कर लाईन पाहायला मिळते आहे. फुलर लेनची गोलंदाजी आज झाली आहे धुळे 11 संघाच्या गोलंदाजांकडून. अनिल साठी अगदी समोर टाकलाय, तेवढ्या चांगल्या प्रकारे ऑफसाईडला लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण झालं, तदनंतर 2 धावा आत्ता प्राप्त करतील. परंतु जो बॉल आपण वाईट जाताना पाहिला तो बॉल अगदी चांगला होता, परंतु दिशा त्यामुळे थोडीशी भटकली. नाझीर तो वेग खूप जास्त त्या बॉलवरती पाहायला मिळाला. समोर खेळलेला बॉल अगदी डीपला एकदा वेती आहे. याच गोलंदाजी झाली तशा प्रकारची, ज्या प्रकारे सुरुवात झाली नाझीरची, तदनंतर नाझीरने सुद्धा धावा दिल्या नाही. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेचला या बॉलला, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, पकडल्या गेलाय झेल आणि सौरभचा इथे खेळ होतोय समाप्त. 5वा धक्का SP 11 बुलढाणा संघाला लागतोय. आज लॉंग ऑनला आपल्याला अमन लाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. या अगोदरचा अमन मनियारचा चांगला झेल पाहायला मिळाला. 5वा धक्का SP 11 संघाला लागतोय. डावकुरे आताचे फलंदाज मंगेश दाखल झाले आहेत. आता सौरभने चांगली खेळी केली, एका बाजूला सौरभचा चांगला खेळ राहिला, तदनंतर आणखी थोडंसं त्या खेळीला ते प्रेशर हटवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला. तेवढा चांगला झेल टिपलाय अमनने. वेगाने बॉल आणखी शरीरावर जाऊन आदळतोय. हा भन्नाट वेग पाहायला मिळतोय आपल्याला धुळे 11 संघाच्या गोलंदाजांकडून. बांधून ठेवलंय आतापर्यंत फलंदाजांना. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, रूम जास्त देत नाहीये, अगदी यष्टांवरची गोलंदाजी आज त्यांनी प्राधान्य दिले आणि त्यांना त्यात यशही मिळालंय. जास्त तर स्लॉटमध्ये बॉल देत नाहीये, वेगाने बॉल कुठले तर टाकल्यानंतर अगदी स्किट होताना पाहायला मिळतोय. आखूड टप्प्यावरची गोलंदाजी त्यांची खूप चांगली राहिली. फुलर लेंथ बॉल तेवढ्याच चांगल्या प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि फेकी थोडीशी खराब राहिली, परंतु 2च धावा मिळतील या बॉलवरती. आणि अशा प्रकारच्या वेगवान गोलंदाजींना खेळणं अवघड झालंय आता या पहिल्या खेळीमध्ये SP 11 संघाच्या फलंदाजांकडून. ज्या प्रकारे आपण फैजलचं षटक बघितलं, त्यानंतर नाझीरने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 8 धावा खर्च त्याने केल्या आणि 3 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्या. अमन मनियारने मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद सुद्धा केल्या. ही गोलंदाजी राहिली आज धुळे 11 संघाच्या गोलंदाजांची. डेप्थमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे त्यांनी आज. आणखी थोडासा समोर टाकलेला बॉल, हा बॉल अगदी फुलर लेंथ होता, ज्या प्रकारे खेळून काढला कव्हरला. मंगेशला
असं वाटलं की हा बॉल अगदी यॉर्कर येईल, परंतु थोडासा लोअर फुलटॉस राहिला हा बॉल. षटकाची होती आहे समाप्ती. 6 षटक समाप्तीनंतर SP11 बुलढाणा संघाची धावसंख्या झाली आहे 44 धावा. 44 लॉस ऑफ 5 SP11 बुलढाणा. बॉल पाठवायचा आहे. आणखी थोडासा फुलर लेनचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, तो खराब क्षेत्ररक्षण झालाय, मिसफील्ड झाली आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातोय आणि डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक धाव करून आला बॅकवर्ड पॉइंट पर्यंत आणि फेकी करत तिथपर्यंत धावा प्राप्त केल्या. 3 धावा. पहिल्याच बॉलवरती 3 धावा. त्या खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड पाहायला मिळाली, त्याचाच परिणाम 3 धावा येत आहेत. 47 धावा. 5 बाद. SP11 पहिल्या डावामध्ये टॉस जिंकला होता. धुळे 11 संघाने प्रथमदा त्यांचा गोलंदाजीचा निर्णय चांगला पाहायला मिळतोय आतापर्यंत. समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले आहे. चांगला रनिंग कॅच पाहायला मिळतोय आपल्याला. शेवटच्या क्षणामध्ये चांगला झेल आणि 6वा धक्का SP11 बुलढाणा संघाला. अजित सोनारे, सजित अण्णा आले आहेत आता बॅटिंगसाठी. 47 धावांवरती 6 बाद. पहिल्या डावातला खेळ चाललाय. भन्नाट वेग पाहायला मिळतोय धुळे 11 संघाच्या गोलंदाजांकडून, ज्यामध्ये अमन असू द्या, नाझीर असू द्या, फैजल अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आज पहिल्या डावात आतापर्यंत. काही व्यक्ती वेगाने पेश केला बॉल. फुलर लेनचा बॉल होता, खेळू शकले नाही. सजित डॉट बॉलने सुरुवात करतायत. 47 धावा धावफलकावरती. सौरव डोपे नंतर एकही फलंदाज आतापर्यंत दुहेरी आकडा गाठू शकला नाही. आणखी एक वेगाने फुलटॉस बॉल पेश केला होता, परंतु पंचांचा इशारा हा बीमर पाहायला मिळेल आपल्याला. कमरेच्या वरचा नो बॉल, म्हणजेच की पुढचा बॉल प्रीहिट असेल तर
बॉलिंग टीमचा रेफरल असेल या नो बॉलसाठी. नो बॉलसाठी बॉलिंग टीमचा रेफरल. इट्स नो बॉल. तिसऱ्या पंचांनी त्यांचा निर्णय कळवला आहे की हा नो बॉल म्हणजेच की पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि स्ट्रायकिंगला असतील. या फ्री हिट वरती मंगेशचा स्ट्रायकिंग वरती इट्स अ फ्री हिट. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला दुसरा धावेचा कॉल आणि फेकी करतायत तिथपर्यंत 2 धावा येत आहेत. या फ्री हिट वरती 2 धावा प्राप्त होत आहेत आणि SP11 संघाची धावसंख्या झाली आहे आता 51 धावा. 50 पार धावसंख्या गाठली आहे SP11 बुलढाणा संघाने. अगदी सोडत गेला हा बॉल बॅटरला. अँगल क्रिएट बाहेर वडावला बॉल आणि वेगाने जशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे आज धुळे 11 संघाच्या गोलंदाजांची, त्या प्रकारचा अँगल त्यांनी क्रिएट केला तो स्वाभाविकच होता. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत खांद्याचा पुरेपूर उपयोग होतो या खेळपट्टीवरती. खेळपट्टीचा उपयोग घेऊन ती पेस प्राप्त करतायत. परंतु हा बॉल खूप जास्त बाहेर. पंच याला वाईट घोषित करतायत. अवांतर धाव जोडली जाईल या वाईटच्या स्वरूपात. 52 धावा धावपलकावरती होत आहेत. 7वं षटक चाललंय आतापर्यंत आणि या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळालं आपल्याला. नो बॉल सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर हा एक वाईट बॉल अवांतर धाव आत्ता जोडली जाते आणि फायदा होईल या काही एक्स्ट्राचा दुसऱ्या डावामध्ये. आणखी एक वेगवान बॉल बीट झाले आणि एसटी ही बीट झाली तर डॉट बॉलने षटक क्रमांक 7 ची होती आहे समाप्ती. पहिल्या डावामध्ये 60 षटकातला खेळ आता झालाय समाप्त आणि धावसंख्या झाली आहे SP11 बुलढाणा संघाची 52 धावा 52 बाद. सन्माननीय श्रीकांत भैया गायकवाड, युवा सेना, युवा नेते, शहर प्रमुख यांचं शुभागमन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. दादांचं खूप खूप स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेपर्यंत ज्या दिवसापासून या स्पर्धेची सुरुवात झाली पहिल्या दिवसापासून अगदी दादांची उपस्थिती प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षणीय राहिली आहे. दादांचं स्वागत असेल. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वेग खूप जास्त या बॉलवरती. सरळ वेध घेतोय शरीराचा. लेग बाईजने सुरुवात होती आहे या षटकाची. षटक क्रमांक 8 53 धावा. समोर घेण्याचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. अगदी एक चोरटी धाव प्राप्त केली आहे. गरज होती त्या धावेची. 55 धावा 6 बाद होत आहेत.
आणखी एक थोडासा बाउन्सर पेश केला, परफ्यूम डिलिव्हरी वेगाने, परंतु पंच त्याला घोषित करा अगदी डोक्याच्या वरनं हा बॉल बाउन्सर आहे तर व्हाईट बॉल असेल आणि 1 फॉर दी ओव्हर चा इशारा आलाय. गरज होती त्या मोठ्या फटक्याची आणि तो फटका आलाय. मंगेशच्या बॅटमधून 6 धावा आल्या या शेवटच्या क्षणांमध्ये. 62 धावा. आणखी एक गॅप मध्ये टाकलाय मंगेश. आज नजाकत दाखवताय, क्लास दाखवत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला हा येतोय आणखी चौकार. बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार. क्लास दाखवताय मंगेश. या धावा खूप महत्वाच्या आहेत दुसऱ्या खेळीमध्ये. आणखी एक आकुटप्प्याचा बॉल होता, पुल त्याप्रमाणे केलाय आणि आणखी बॉल पाठवलाय सीमा पार. आणखी एक मॅक्झिमम षटकार. आणि धावसंख्या झाली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक लेग बाईज, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक वाईड पाहायला मिळाला, त्यानंतर 6, 4 आणि 6. तर पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. 8 षटकं समाप्त झाली आहे. पहिल्या डावातली धावसंख्या झाली आहे SP11 संघाची 72, 72 धावा आणि 73 धावांचं आव्हान असेल. 73, 73 धावा करायच्या दुसऱ्या डावामध्ये धुळे 11 संघाला. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत जुळतील समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. तिथपर्यंत मी अनिकेत आपली रजा घेतो. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. तिथपर्यंत धन्यवाद. मेगा स्क्रीनवरती आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत.
जनकल्याण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी म्हणजेच महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा उत्सव, या देशासाठी एक महत्त्वाचा दिवस. तर नमस्कार आणि समस्त क्रीडा रसिकांचं मी आर्जवून स्वागत करतोय. आपण पाहत आहात धर्मवीर आमदार चषक 2025. सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर सन्माननीय युवासेना युवा नेते कुणाल भैया गायकवाड, युवासेना शहर प्रमुख युवा नेते श्रीकांत भैया गायकवाड, शिवसेना नगरसेवक आशिष भाऊ जाधव, समवेत धर्मवीर युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजजी गायकवाड, या सर्वांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर विजयभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, बाळादादा देशमुख, उमेशजी बर्डे, मित्रवर्य प्रसादजी पदात, या सर्वांच्या नियोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025चा आजचा 8वा दिवस. आणि आज या स्पर्धेच्या 8व्या दिवसात एक संघ क्वालिफायर आणि तो संघ या स्पर्धेत 8वा संघ असेल. तर एकूणच जर बघितलं तर 7 संघ क्वालिफाय झालेत. 8वा संघ कुठला असेल याची सर्वांना प्रतीक्षा. आजचा दिवस जसा समाप्त होईल तो 8वा संघ आपल्याला मिळेल. आज या मॅचमध्ये धुळे 11 आणि SP 11 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. टॉस जिंकत असताना धुळे 11 संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मंगेशने जो फिनिशिंग टच दिला त्याच बळावर 72 धावा बनवता आल्या आणि 73 धावांचं लक्ष या लढतीमध्ये ठेवलं आहे धुळे 11 या टीम समोर. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मंगेश आणि अण्णा. मंगेश यांनी चांगला फिनिशिंग टच दिला पहिल्या डाव्यात अण्णाच्या साथीला आणि सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येते आहे. आकाश साबळे येत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी धर्मवीर आखाडा एन कडून. पहिला बॉल अन्सारी यांच्यासाठी. दिशा देत असताना सिंगल प्राप्त केली या बॉलवर. आता स्ट्रायकिंग एंडला जयपूर परिसरातला एक दर्जेदार सलामीचा डावखोरी हाताचा बॅटर राजा अली. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक धाव काढून पोहोचले आहेत अन्सारी. एका धावेने खातं उघडलं धुळे 11 संघाचा. आता स्ट्रायकिंग एंडला जयपूर परिसरातला एक डावखोरी हाताचा दर्जेदार बॅटर राजा अली. आकाश सावळे फिल्डिंग सेट करत असताना महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ कॅच होते, ड्रॉप. अटेम्प्ट खूप चांगला होता. मिड ऑफला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये राजा अली पहिल्याच बॉलवर बाद होऊ शकले असते. आकाश साबळे यांनी जवळपास जाळ्यात अडकवलं होतं. या बॉलवर ऍक्शन रिप्ले बघा. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने मिड ऑफला, बॉडी बॅलन्स चुकला आणि झेल सुटला. तर 73 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौकाराला धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचते 5 वर. अजून करायच्या 44 बॉल मध्ये 68 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये लोकेश मीना इन ऍक्शन पाहायला मिळेल. या आधीच्या बॉलवर तो मेगा स्क्रीनवर होता. समोर टाकलेला बॉल, दिशा दिली या बॉलला. आकाश साबळे एक एक्सपिरियन्स गोलंदाज, भरपूर टेनिस बॉल क्रिकेट या परिसरात भीमस्टार किंवा बुलढाण्याच्या अनेक टीम कडून त्यांनी खेळले आणि नेहमीच इकॉनॉमिकल राहतात ते. सुरुवातीच्या काही षटकामध्ये लोकेश मीनाला आपण मेगा स्क्रीनवर पाहतोय, जो नेक्स्ट मॅच मध्ये रोहान 11 अमरावती या टीम कडून खेळताना पाहायला मिळेल. त्या टीम मध्ये अखिलेश सिंग सारखा एक दर्जेदार गोलंदाज सुद्धा नुकताच मैदानावर दाखल झालाय. समोर टाकलेला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला स्टॉप. आकाश साबळे यांचा फॉलो थ्रू मध्ये थापा,
पहिल्या षटकात इकॉनॉमिकल गोलंदाजी आकाश साबळे थापा यांची षटक समाप्त होते पहिलं आणि धावसंख्या धावपलकावर 6 धावा बिनगडी बाद. आपण पाहता धर्मवीर आमदार चषक 2025चा हा थरार 8वा दिवस या स्पर्धेचा आणि या 8व्या दिवसात आज एक संघ क्वालिफाय होईल. मागच्या 7 दिवसात 7 संघ क्वालिफाय झालेत. 8व्या दिवस उद्याच्या दिवसात तुम्हाला 4 क्वार्टर फायनल पाहायला मिळतील, उपांत्यपूर्व फेरीच्या लढती आणि त्यानंतर 9 तारखेला आपल्याला पाहायला मिळतील 2 सेमीफायनल आणि एक मेगा फिनाले. त्यामुळे 9 तारखेला प्रेक्षकांची गर्दी असेल, मोठ्या संख्येने प्रेक्षक जुळतील. कारण जर बघितलं तर 9 तारखेला आपल्या भेटीला भारताचे विस्फोटक सलामीवीर तथा माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग यांच्या समवेत महिला क्रिकेटमधले एक लेजेंडरी क्रिकेटपटू तथा महिला क्रिकेटमधले एक यशस्वी माजी कर्णधार मिताली जीराज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्यामुळे धर्मवीर आमदार सन्माननीय संजू गायकवाड यांचं सूक्ष्म नियोजन प्रत्येक वेळी प्रत्येक स्पर्धेत राहते आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन दाखवण्याचा विदर्भ वासियांना तो ज्यांचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नात नेहमीच ते यशस्वी ठरलेत. भरपूर मेहनत आयोजन समितीची या स्पर्धेमध्ये. युवासेना युवा नेते श्रीकांत भैया गायकवाड मेगा स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सहकार्यांशी चर्चा करत असताना समोर येत पुल करण्याचा प्रयत्न. परागदादा सोनवणे सर आपल्याला जुळत आहेत कमेंट्री बॉक्स मध्ये. एक दर्जेदार हिंदी समालोचक सर स्वागत है. धन्यवाद ओम. धर्मवीर आमदार चषक 2025 का यह आयोजन चलता हुआ है. आज का 8वां दिन. 7 क्वार्टर फाइनलिस्ट आपको मिल चुके हैं. आज 8वां क्वार्टर फाइनल मिल जाएगा और गेंदबाजी मार्ग पर तैयार है विनोद गोरे. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे राजा अली के लिए. इस बार थोड़ी सी लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद. विकेट कीपर ने भी फंबल किया और 22 के रूप में एक रन और वाइड का भी एक अतिरिक्त रन. कुल मिलाकर 2 रन. इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 8 रन. 73 रन का टारगेट रखा है इन्होंने अब SP11 बुल्ढाना के सामने. ओम आपको मैं बता दूं कि धर्मवीर आमदार चषक एक त्यौहार की तरह है बुल्ढाना वासियों के लिए, जिस त्यौहार में आपको सब देखने को मिलेगा. क्रिकेट है, म्यूजिक है और माया भाई का डांस भी आपको देखने को मिलेगा और आखिरी दिन सभी प्रेक्षकों के लिए गिफ्ट्स भी आपको मिलेंगे. तो कुल मिलाकर एक जबरदस्त आयोजन माननीय आमदार धर्मवीर संजू गायकवाड़ इनके माध्यम से. विनोद बोर फिर से एक बार तैयार. इस बार सामना करेंगे अबू. जाने दिया विकेट कीपर के लिए. थोड़ी सी खराब गेंदबाजी. लगातार 2 गेंदों पर 2 वाइड करके अतिरिक्त रन संख्या इसी के साथ बढ़ती हुई 9 रन. कल आपको पूरे 4 क्वार्टर फाइनल मुकाबले देखने को मिलेंगे जो कि काफी जबरदस्त टीमें. अब तक 7 टीमें क्वालिफाई कर चुकी है और आज 8वें दिन क्वालिफाई करेगी. विनोद बोरे फिर से एक बार तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. अभी भी पावर प्ले का खेल चलता हुआ. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद. काफी जबरदस्त कैच. बल्ले का बाहरी किनारा और लगता हुआ यह पहला झटका अबू के रूप में. जो काफी यहाँ पर प्रसिद्ध है बुल्ढाना में. काफी जबरदस्त बल्लेबाज काफी सालों से इस ग्राउंड पर आपको देखने को मिल रहे. बल्लेबाजी काफी अच्छी करते हैं और गेंदबाज भी अच्छे. तो एक अच्छा ऑलराउंडर. पहला विकेट गिरने के बाद
ओम, ये जिस प्रकार की पिच यहाँ पर बनाई गई है काफी तेज पिच नजर आ रही है। टप्पा खाने के बाद गेंदें काफी तेज निकलती है और स्पिनर को थोड़ा सा कम मदद करती है पिच। नक्कीच वेगवान गोलंदाजांना नेहमीच सपोर्ट केला या खेळपट्टीने। तुम्ही 2019 पर्यंतचा आजपर्यंतचा प्रवास पहा प्रत्येक स्पर्धेचा। वेगवान गोलंदाज नेहमीच बोलबाला राहिला या स्पर्धेत, ज्यांच्याकडे चांगली यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे, अतिरिक्त वेग आहे, जे चांगले बाउन्सर टाकू शकतात, वाईड यॉर्कर जे गोलंदाज चांगले टाकतात ते नेहमीच या खेळपट्टीवर यशस्वी राहिलेत। तुम्ही अक्षय सिंग सापूचं उदाहरण घ्या, प्रिन्सचं उदाहरण घ्या, किंवा आज फैजल कुरेशी, नजीर आणि त्याचबरोबर अमान मनियार यांनी दर्जेदार गोलंदाजी केली या स्पर्धेत। तो जबरदस्त ये पिच बनाई गई है जो गेंदबाजों को सपोर्ट करती है। विनोद फिर से एक बार तैयार। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल करने का प्रयास, वाइड बॉल का इशारा आता हुआ। थोड़ा सा भटक रहे अपनी लाइन और लेन से विनोद बोरे सर। नक्कीच या खेळपट्टीवर जर वेग वापरायचा आहे तर लाईन आणि लेन सुद्धा गरजेची आहे। जिशान खानची ती गोलंदाजी आणि तो स्पेल आपण कधीच विसरू शकणार नाही। श्रीदत्त 11 संघाकडून केलं असताना काय अफलातून कामगिरी केली होती जिशानने। जबरदस्त गेंदबाजी, एक अच्छी गेंदबाजी का मुजाहरा जिशान खान द्वारा। विनोद बोरे फिर से एक बार तैयार। इस बार सामना करेंगे अमन लाला। इस बार और पिच गेंद उठाकर खेला उसे, मिड ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई सीधा 6 रनों के लिए। अमन के बल्ले से पहला छक्का। प्ले बघा मेगा स्क्रीनवर, समोर टाकलेला बॉल स्लाइडली ओव्हर पिच अमानच्या स्लॉट मध्ये आणि अमान लालाने हा बॉल मैदानाच्या बाहेर लॉंग ऑफला डिपॉझिट केला। अमान शेख हे नाव बुलढाण्यामध्ये नवीन नाही आहे। एक काळ होता या मैदानावर अमान शेख नावाचं वादळ नेहमी घोंगायचं आणि ती स्पर्धा 2019-20 मधली ज्या प्रकारे अशाच प्रकारे बॅटिंग करत होता अमान प्रॉपर टायमिंगने, आणि त्या स्पर्धेत अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता अमान शेखने। निश्चित रूप से काफी जबरदस्त शॉट, मिड ऑफ का फील्डर अंदर था 30 यार्ड के अंदर, जिसके ऊपर से खेला गया। प्रॉपर हैंड आई कोऑर्डिनेशन। विनोद फिर से एक बार तैयार। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद, नो लुक खेलने का प्रयास किया था लेकिन बल्ले पर नहीं आई गेंद, पैरों से लगकर थर्ड मैन के क्षेत्र में जाती हुई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। रन संख्या अभी भी रुकी हुई 16 रनों पर। अब तक काफी जबरदस्त प्लेयर्स आपको देखने को मिल रहे हैं और आखिरी दिन भी काफी अच्छे प्लेयर्स देखने को मिलेंगे ओम आपको। नक्कीच उद्या जे 4 क्वार्टर फायनल त्यासाठी थोडीशी संघांना सुद्धा विनंती असेल येणार आहे की आपण लवकरात लवकर पोहोचावं। समोर मारलाय यावेळी फटका, कनेक्शन बिलकुल पाहिजे तसं नाही। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवला होता शरद धोंडगे आणि विकेट येते आहे। अमान आपल्या फटक्यावर नक्कीच नाराज असेल, कारण लॉंग ऑफला एकच क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर होता समोर, आणि त्याच्या हातात झेल देऊन बाद होत आहेत अमान लाला। प्रयत्न, याआधीचा बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट निघाला होता सरळ बॅटने, यावेळी बॅट थोडीशी क्रॉस होती, समोर खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तितकं चांगलं झालं नाही, आणि लॉंग ऑफला एक दर्जेदार क्षेत्ररक्षक होते शरद धोंडगे। जिंतूरकर अमान लाला होत आहेत बाद, आणि दुसरा धक्का लागतो या लढतीमध्ये। बॅटिंगसाठी आता मोहम्मद नाझीम, लखनौ परिसरातील हा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना मोहम्मद नाझीम थोड़ा सा स्लाइस कर गए थे उस गेंद को, शायद मिड ऑन के ऊपर से खेलना चाहते थे और थोड़ा सा स्लाइस हो गई गेंद वो बल्ले से, जिसके कारण सीधा लॉन्ग ऑफ के हाथों में गेंद थमाकर आउट हो चुके। लगता हुआ दूसरा झटका अमन लाला के रूप में, और नए बल्लेबाज मोहम्मद नाजीम। और ओम, आईएसपीएल का खेल चल रहा है, आपको सभी को मालूम है कि ठाणे में आईएसपीएल, जिसमें सभी देश के सभी महंगे और मातबर खिलाड़ी आपको
तर एक बॉल अजूनही शिल्लक आहे या मागच्या षटकामधला. धावसंख्या 16-2. आतापर्यंत मागच्या षटकात चांगली गोलंदाजी राहिली. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर वाईट लगातार 2 आले, त्यानंतरच्या बॉलवर विकेट, आणखी एक वाईट बॉल आला, नंतर षटकार, पुन्हा एक डॉट बॉल आणि या आधीच्या बॉलवर विकेट. म्हणजेच काय तर या षटकात एकूण 10 धावा आल्या, 2 विकेटही प्राप्त केल्या विनोद बोरेसर यांनी. चांगली गोलंदाजी, परंतु एक बॉल शिल्लक आहे या षटकामधला, कारण आतापर्यंत मागच्या षटकात 3 वाईट बॉल आले आहेत. रन संख्या अभी भी रुकी हुई 16 रनों पर 2 विकेटों के नुकसान पर एक आखिरी गेंद आना शेष इस ओवर की. पावर प्ले का खेल अभी भी चलता हुआ. विनोद बोरे फिर से एक बार तैयार. इस बार सामना करेंगे मोहम्मद नाजिम. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया उसे फाइन लेग के क्षेत्र में. नाजिम के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका. तर 2 षटकांचा खेळ समाप्त आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10च्या सरासरीने धुळे 11 20 रन 2 गडी बाद. 36 बॉलचा खेळ शिल्लक, 53 रन करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आकाश साबळे अर्थातच थापा. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं. पुन्हा एक वेळ धर्मवीर आखाडा एन कडून पहिला बॉल. या नवीन षटकाची सुरुवात. बॉटमॅनचा वापर करत दिशा दिली या बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. फक्त 1 रन मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 रन. धर्मवीर आमदार चषक 2025 आपण पाहत आहात. पिछला ओवर काफी महंगा साबित हुआ था. पहली ओवर में काफी अच्छी गेंदबाजी देखने को मिली थी आकाश द्वारा. और फिर से एक बार बॉलिंग मार्च पर तैयार दूर वाले छोर से. फील्डिंग में तब्दीली की जा रही है. प्लेयर्स को वहां पर बाउंड्री पर तैनात किया जा रहा है. स्क्वायर लेग फील्डर को बाउंड्री पर तैनात किया गया है. अब कवर के फील्डर्स को 30 यार्ड के अंदर तैनात कर रहे. आकाश फिर से एक बार तैयार. राइट आर्म राउंड द विकेट. इस बार काफी अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद खेला उसे मिडल के क्षेत्र में. केवल 1 ही रन मिलेगा. हालांकि एक मीडियम टारगेट का चेस कर रहा है यहाँ पर, जिसके कारण कुछ जल्दबाजी करने की जरूरत नहीं है. सिंगल डबल अगर लेके एक बड़ा शॉट खेलेंगे एक ओवर में तो ये टारगेट चेस हो जाएगा. ओम, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील, कारण या खेळपट्टीवर धावा काढणं इतकंही सोपं काम नाही. समोर टाकलेला बॉल चांगला यॉर्कर. पुन्हा एक वेळ बॉटमॅनचा वापर करत ड्राईव्ह केला या बॉलला. आणि थापा यांची इकॉनॉमिक, त्याचबरोबर गोलंदाजीमधलं त्यांचं अनुशासन नेहमीच चांगल्या दर्जाचं राहिलं. आणि नवा बॉल ज्या प्रकारे हा खेळाडू हाताळतो ना, नक्कीच एक दर्जेदार गोलंदाज म्हणून त्यांनी जी छाप टाकली आहे त्याचा उत्तम नमुना आजही ते पेश करतायत. निश्चित रूप से काफी अनुभव रखते हैं. काफी सालों से गेंदबाजी कर रहे थापा. इस बार उसी प्रकार की गेंद स्लॉक स्वीप खेलने का प्रयास किया था, लेकिन बल्ले पर नहीं आई. मिडिल के क्षेत्र में केवल 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 24 रन. नेहमीच लाईन लेंथ ते सोडत नाही, तर टप्पा चांगला असतो आणि बॅटर समोर काही करू देत, ते त्यांच्या टप्प्यावर नेहमी बॉल टाकतात आणि तेच कदाचित त्यांच्या यशाचं कारण असू शकते. निश्चित रूप से. और गति में परिवर्तन भी काफी अच्छा करते हैं आकाश. इस बार थोड़ा सा रनअप में व्यत्यय आया, जिसके कारण रोक लिया खुद को. आकाश फिर से एक बार तैयार. सामना करेंगे राजा अली. फिर से एक बार उसी प्रकार की गेंद. बिल्कुल हाथ खोलने का मौका नहीं दिया है दोनों बल्लेबाजों को. सिंगल लेकर स्ट्राइक को रोटेट कर रहे हैं. इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 25 रन. काफी जबरदस्त गेंदबाजी अब तक इस ओवर में. बिल्कुल हाथ खोलने का मौका नहीं दिया है. बड़े शॉट्स खेलने के रोका है आकाश ने. फिर से एक बार उसी प्रकार का शॉट खेलने का प्रयास, लेकिन बल्ले पर गेंदें नहीं आ रही, प्रॉपर कनेक्ट नहीं कर पा रहे हैं. इसी के साथ
ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 2 विकेटों के नुकसान पर धुले। तीन ओवर की समाप्ति के बाद रन संख्या हो चुकी है 26 रन। 73 रन का टारगेट चेस करता हुआ यहाँ पर धुले 11। गेंदबाजी में फिर से एक बार विनोद बोरे सर आ रहे हैं। पहला ओवर इनका थोड़ा सा महंगा साबित हुआ था, लेकिन विकेट चटकाने में कामयाब हुए थे 2। तो विनोद बोरे सर फिर से एक बार तैयार। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार सामना करेंगे मोहम्मद नाजिम। काफी विनोद बोरे सर फिर से एक बार तैयार। इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद कट करने का प्रयास किया था, गेंद कवर के क्षेत्र में जाती, दूसरे रन का प्रयास, लेकिन काफी जबरदस्त फील्डिंग वहां पर, निश्चित रूप से दूसरे रन से रोका। SP11 की टीम काफी चुस्त है, काफी जबरदस्त उनके पास गेंदबाज भी है और काफी चुस्त फील्डर। काफी इस एक रन के साथ बढ़ती रन संख्या 27 रन 27। तेजी नहीं भर पा रहा है अपनी बल्लेबाजी में, हालांकि प्रयास कर रहे दोनों बल्लेबाज बड़े शॉट खेलने का, लेकिन कनेक्ट नहीं कर पा रहे गेंदों को। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन बल्ले पर नहीं आ रही गेंदे। टप्पा खाने के बाद थोड़ी सी तेज निकल रही है, जिसके कारण प्रॉपर टाइमिंग नहीं हो पा रहा है। और इसके बाद का होने वाला मुकाबला रेड डेविल क्रिकेट क्लब वर्सेस इस मैच का लूजर। माफ कीजिएगा, रोहन 11 रेड डेविल्स वर्सेस इस मैच का लूजर। इसके बाद के होने वाला मुकाबला। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, कवर के ऊपर से फील्डर उसके नीचे आते हुए, और काफी आसान सा कैच, काफी जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी विनोद बोरे सर द्वारा। लगता हुआ तीसरा झटका मोहम्मद नाजिम के रूप में। तर नमस्कार क्रीडा रसिको, आपणा सर्वांचं स्वागत आहे धर्मवीर आमदार चषक 2025 आणि उद्या या स्पर्धेचा दिनांक 8 फेब्रुवारी महत्त्वाचा दिवस। उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला धर्मवीर आमदार चषकाच्या 4 क्वार्टर फायनल सामने पाहायला मिळतील। पहिला सामना ठीक 8 वाजता शिवांश 11 मोहेगाव विरोधात प्रेम 11 चिखली, ठीक 8 वाजता ही लढत असेल। दुसरा सामना ठीक सकाळी 10 वाजता अरहान KGN 11 नागपूर विरोधात राजे छत्रपती बुलढाणा, ठीक 10 वाजता ही दुसरी लढत। तिसरा सामना ठीक 12 वाजता त्रिशा 11 बुलढाणा विरोधात 7-12 11 बुलढाणा, ठीक 12 वाजता हा सामना असेल। आणि त्यानंतर चौथा क्वार्टर फायनल सामना ठीक दुपारी 2 वाजता युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद विरोधात आजचा क्वालिफायर संघ। तर अशा प्रकारे उद्याच्या दिवसांचं वेळापत्रक असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या संघांनी अगदी वेळेच्या अगोदर अर्धा तास आधी रिपोर्टिंग करणं गरजेचं असेल। निश्चित रूप से काफी जबरदस्त मुकाबले आपको कल देखने को मिलेंगे। क्वार्टर फाइनल्स मुकाबले, जो टॉप की 8 टीमें इन क्वार्टर फाइनल्स में क्वालिफाई करेगी और उसमें से 4 टीमें सेमीफाइनल खेलेगी। विनोद बोरे सर फिर से एक बार तैयार, सफलता के साथ। इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद, लगता हुआ एक बैक टू बैक दूसरा झटका।
लगता हुआ ये चौथा झटका। और यहाँ पर थोड़ा सा मैच फंसता हुआ नजर आ रहा है। ओम, क्या कहेंगे इस बल्लेबाजी के बारे में आप? नक्कीच चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली विनोद बोरे यांची वैयक्तिक त्यांनी या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 4 विकेट प्राप्त केले आहेत। 4 विकेट प्राप्त करत असताना आतापर्यंत दिलेल्या 16 धावांमध्ये टाकलेल्या 10 बॉल्स मध्ये 16 धावा जरूर दिल्यात, परंतु 4 विकेटही प्राप्त केल्या। निश्चित रूप से बल्लेबाज अमन मनियार राजा अली का साथ देने के लिए गए। राजा अली एक एंड से काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे, लेकिन एक एंड से विकेट खो रहा है धुले 11। अभी भी उनको चाहिए 45 रन 26 गेंदों में। 26 गेंदों में 45 रनों की जरूरत है। अब ओम, क्या कहना चाहेंगे इस मैच के बारे में? थोड़ा सा फंस चुका है अब धुले 11। 26 बॉल मध्ये 45। नक्कीच हा सामना फसला, या ठिकाणून काही होऊ शकते या लढतीमध्ये। आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 10.38 चा लागतोय। बॅटिंग मध्ये या टीमच्या जास्त डेप्थ नाहीये, हे विसरून चालणार नाही धुळे 11 संघाला। विनोद बोरे सर की काफी जबरदस्त गेंदबाजी, अब तक 4 विकेट ले चुके हैं। फिर से एक बार काफी अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद, कॉन्फिडेंस के साथ केवल एक ही रन मिलेगा। दूसरे का प्रयास हो रहा है, थोड़ा सा फंबल, और इसी 2 रन के साथ बढ़ती रन संख्या 30 रन। धाव संख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरसावते आहे। 30 धावा। चांगली गोलंदाजी विनोद बोरे यांची। 4 फलंदाज माघारी परतवलेत आणि जे 4 बॅटर बाद झालेत त्या प्रत्येक बॅटरकडे मोठमोठे फटके लगवण्याची क्षमता होती। त्या 4ही टॉप ऑर्डरच्या बॅटरचा बाहेरचा रस्ता दाखवला। क्रिकेट हेच शिकवते, कधी कोणाला कमी लेखू नका। निश्चित रूप से थोड़ा सा ओवर कॉन्फिडेंस में उन्होंने बल्लेबाजी की। इस बार रिवर्सिप खेलने का प्रयास, अपील हो रही है, अपील में उत्साह ज्यादा विश्वास कम। इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद 30 रन 4 विकेटों के नुकसान पर धुळे 11। तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय प्रेक्षकांनी। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धुळे 11 लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलकावर आहे 30 धावा। 24 बॉलचा खेळ शिल्लक 10.75 च्या सरासरीने धावा करायच्या 43। म्हणजेच काय, या मॅच मध्ये एसपी 11 संघाने घरच्या मैदानावर दोर आवळायला सुरुवात केली आहे। आणि या ठिकाणाहून जर ड्रिंक्स ब्रेक नंतर धावांवर ब्रेक लावता आला एसपी 11 संघाला तर हा सामना जड जाईल धुळे 11 संघाला। परंतु धुळे 11 संघाचे कर्णधार आशू ड्रिंक्स ब्रेक मध्ये मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, काहीसा कानमंत्री देतील। यानंतरचे येणारे 4 षटक महत्वाचे, या मॅचचा रोमांच नव्या उंचीवर जाईल। तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30, 4 गडी बाद, 24 बॉलचा खेळ शिल्लक 43 धावांची गरज। सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025 दिनांक 9 फेब्रुवारीला याच मैदानावर खास प्रेक्षकांच्या भेटीसाठी विदर्भाच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदा खास एक प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला भेटीला येतील भारताचे दिग्गज विस्फोटक सलामीवीर तथा भारताचे माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग आणि त्यांच्या समवेत महिला क्रिकेट मधल्या लेजेंडरी माजी कर्णधार लेजेंडरी क्रिकेटपटू
मिथाली जीराज. मंगेश येतात बॉलिंग साठी. आज मंगेशचा दिवस खास दिसला, चांगली बॅटिंग केली. धर्मवीर आखाडा एंड कडून आता मंगेश बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला राजा अली, जयपूरचा सितारा. पहिला बॉल अपील आहे. लाऊड अपील करत असताना पूर्ण टीम. डॉट बॉल. अपील इतका उत्साह होता अपील मध्ये की जणू काही वाटलं की बॅटचा स्पर्श होता की काय, परंतु त्यानंतर अंपायरने पूर्णपणे स्तब्ध राहिले, नकार दिला आणि त्यानंतर पूर्ण टीम आपापल्या जागेवर पोहोचली. निश्चित रूप से काफी जबरदस्त शुरुआत मंगेश द्वारा. इस बार फुल टॉस गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, फील्डर उसके नीचे आते हुए और कैच छूटता हुआ. शायद सूरज की किरणें उनके आंखों में आ चुकी थी. अगर ये कैच पकड़ा जाता तो ये मैच शायद नक्कीच हा झेल पकडण्यासारखा होता, झेल पकडल्या जायला पाहिजे होता. राजा अली सारख्या एका विध्वंसक बॅटरचा झेल सुटतोय, परंतु सूर्याची किरणे डोळ्यावर आली आणि जेव्हा सूर्याची किरणे डोळ्यावर येतात त्यावेळी कुठलाही क्षेत्ररक्षक का असू देत, त्याला बॉल जर दिसला नाही तर मग कॅच पकडणं हा नंतरचा प्रश्न आहे. सुरुवातीला बॉल दिसला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट. झेल सुटला. राजा अली दुसऱ्या बॅटीची मागणी करतोय. धावसंख्या 31. मॅच मध्ये पूर्णपणे दबाव क्रिएट करत असताना SP11 संघ थोडीशी पोलीसगिरीच दाखवली या मैदानाच्या आतमध्ये आज SP11 संघाने. समोर टाकलेला बॉल खोदून काढत असताना अलॉंग दी कार्पेट थ्रू द कव्हर खेळतायत. एक रन या बॉलवर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही राजा अलीने. लगातार प्रेशर बढ़ता हुआ अब धुले एविलन के बैटिंग टीम पर. बड़े शॉट खेलने का प्रयास हो रहा है लेकिन कनेक्ट नहीं कर पा रहे गेंद को. और पिछली गेंद पर राजा अली का कैच छूटा है, शायद मैच ना छूटा हो इनके हाथों से. SP11 काफी जबरदस्त गेंदबाजी. नक्कीच राजा अली यांनी चांगली बॅटिंग केली होती. याआधी बुट्टीबुरीच्या स्पर्धेत एक अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं राजा अलीने. समोर मारलाय, बॉटम हँडचा वापर कर, आणखी एक चांगला यॉर्कर पेश करत असताना खोदून काढला हा बॉल. एकच रन मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सातत्याने दबाव क्रिएट करत असताना SP11 टीम या मॅच मध्ये दबाव जितका वाढत जाईल तितका या मॅच मध्ये संघर्ष वाढत जाईल. हा संघर्षाचा, हा जिद्दीचा सामना पाहायला मिळतोय आणि पोलीस बांधव जितके जिद्दीने चिकाटीने एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी मेहनत घेतात, तशीच मेहनत या मॅच मध्ये ते घेत आहेत, स्वतःला झोकून देत असताना धुळे 11 संघासमोर. निश्चित रूप से काफी जबरदस्त गेंदबाजी. अब तक बिल्कुल टप्पे पर गेंदबाजी की है मंगेश ने. रिवर्स खेळलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅनला बिलकुल एकच रन मिळेल या बॉलवर. कमाल गोलंदाजी मंगेशची. आणखी एक सिंगल मिळेल, परंतु सिंगल डबलने परागचा जास्त फरक पडणार नाही या मॅच मध्ये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. निश्चित रूप से हम पहले दिन से आप देखने को मिल रहा है हमको कि इस मैदान पर रन चेस नहीं हो पा रहे. 70, 75, 80 रन का टारगेट अगर रखती है पहली बैटिंग वाली टीम तो रन चेस नहीं हो रहे, लेकिन उस प्रकार की गेंदबाजी भी करना आवश्यक है आपको. धावसंख्या 34 रन, 19 मध्ये 39 करायचे आहेत. समोर मारलाय सरळ बॅटने, हवेत आहे बॉल, दूर नाही. ओ शरद धोंडगे यांचे चांगले प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता दोन्ही बॅटरकडे. एफर्ट चांगले मिळाले या बॉलवर शरद धोंडगे यांचे. या 2 धावांच्या मदतीने षटक समाप्त होत आहेत. 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा समोर टाकला होता, उंची मिळाली, दूरही नाही. त्यानंतर शरद धोंडगे इन ऍक्शन. चांगला प्रयत्न या बॉलला पकडण्यासाठी, झेल घेण्यासाठी. धावसंख्या 36 ला 4, 5 षटक समाप्त. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि रन करायचे या ठिकाणी 37.
निश्चित रूप से एक रोमांचक मोड़ पर यह मुकाबला अब पहुंच चुका है। 18 गेंदों में 37 रनों की जरूरत और गेंदबाजी का भार संभालेंगे अनिल। 18 गेंदे 37 रन और 12 की सरासरी सी रन संख्या आपको चेस करना पड़ेगी। हालांकि बड़ा टारगेट नहीं है लेकिन आपको ये रन बनाने पड़ेंगे और गेंदबाजी का भार संभाला है अनिल ने। अनिल येत आहेत आणखी एक एक्सपिरियन्स बॉलर बॉलिंगसाठी समोर अमन मनियार या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची आणि नेहमीच चांगली बॅटिंग केली आहे अमनने। तसा खास करून तो जास्त गोलंदाजी करतो। इस बार काफी अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की ओर निकलती हुई वाइड बॉल की अपील कर रहे हैं अंपायर से, लेकिन शायद ऑफ स्टंप के बाहर पहले ही सफल हो चुके थे जिसके कारण वाइड देने से मना किया अंपायर ने। अब प्रेशर बढ़ता हुआ अब चाहिए 17 गेंदे 37 रन। काफी जबरदस्त गेंदबाजी अब तक SP11 के सभी गेंदबाजों द्वारा। चांगली बॉलिंग, अचूकता, अनुशासन, भेदकता पाहायला मिळाली। लाईन क्लीन चांगली पाहायला मिळते आहे। टप्पा चांगला ठेवलाय। यावेळी ऑप्टनच्या खूप बाहेर टाकलाय हा बॉल। वाईट बॉलचा इशारा पंच वळत असताना अवांतर धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड केल्या जाईल। या अवांतर धावेच्या मदतीने 37-17 बॉल मध्ये 36 करायचे आहेत। मॅच ऑन। शरद धोंडगे काहीसा कान मंत्र देत आहेत गोलंदाज अनिल यांना। या ठिकाणाहून एक छोटीशी चूक जर झाली कुठल्याही टीम कडनं तर हा सामना जाऊ शकतो, कारण दोन्ही टीम सध्या 50-50 या मॅच मध्ये आहेत समसमान। कुठलाही संघ या ठिकाणी हा सामना जिंकू शकतो। ऑप्टनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय हा डॉट बॉल। काफी जबरदस्त गेंदबाजी, काफी अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हैं अब तक और अतिरिक्त रनों पर अंकुश लगाना पड़ेगा। थोड़ा सा अंडर प्रेशर नजर आ रहे हैं बल्लेबाज, दोनों ही बड़े शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं लेकिन फुल टॉस बॉल होता, डीप करत होता, दिशा दिली या बॉलला अक्रॉस अ लाईन गॅप मध्ये। क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलाचा सीन, अक्षरशः बाउंड्री लाईन वर हा बॉल पायाने अडवत असताना शरद धोंडगेने किमान 1 रन वाचवलाय टीम साठी। चांगली फील्डिंग, चांगले प्रयत्न। निश्चित रूप से काफी जबरदस्त फील्डिंग वहां पर शरद द्वारा। एक्शन रिप्ले आप अपनी स्क्रीन पर देख सकते हैं। फुल टॉस गेंद थी, कनेक्ट नहीं कर पाए अलॉन्ग द कारपेट मिड विकेट काउ कॉर्नर की ओर काफी जबरदस्त पैरों से रोका और 1 रन बचाया। 1 रन भी काफी मायने रखता है इस सिचुएशन में ओम सर। नक्कीच प्रत्येक ती धाव महत्वाची आहे लढतीमध्ये। प्रत्येक तो क्षण महत्वाचा आहे आणि प्रत्येक तो बॉल ज्यावर झोकून देत आहेत दोन्ही टीम, तो प्रत्येक बॉल महत्वाचा आहे। जसे घड्याळाचे काटे टिक 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 करत समोर जात आहेत तसाच हा सामना दबावाचा होत चाललाय। या मॅच मध्ये मजा येत आहे प्रेक्षकांना। पूर्णपणे आतापर्यंत संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून। चांगली गोलंदाजी SP11 टीमने आतापर्यंत केली आहे या लढतीमध्ये, परंतु राजा अली जो सेट फलंदाज आहे त्याला जबाबदारी घ्यावी लागेल। अको टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट ऑन पूल, आणखी एक वेळ वेगाने बॉल आला, बॅट लेट आली। 1 रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत, फक्त 1च रन मिळेल या बॉलवर। काफी जबरदस्त गेंदबाजी, थोड़ा सा लेट हो रहे हैं अपने शॉट खेलने में दोनों ही बल्लेबाज। गेंद टप्पा खाने के बाद तेज निकल रही है और बल्ला उनका लेट आ रहा है जिसके कारण शॉट्स को कनेक्ट नहीं कर पाया। अब चाहिए 14 गेंदों में 32 रन। काफी जबरदस्त गेंदबाजी अब तक इस ओवर में अनिल द्वारा। अनिल फिर से एक बार तैयार, राउंड द विकेट। इस बार ऊपर द कवर खेलने का प्रयास देखना है। 1 बाउंस प्रयास हुआ था लेकिन 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। ऑप्टनच्या बाहेरचा बॉल अँगलने बाहेर निघत होता, इनसाइड आउट खेळला यावेळी। वाईड लॉंग ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा उसळी एक टप्पा काढल्यानंतर आणि बॉल मग मैदानाच्या बाहेर दिसला। चौकाराला, या चौकाराने थोडासा कॉन्फिडन्स मिळेल अमन मनियारला। गरज होती या चौकाराची। 8 बॉल मध्ये तो खेळतोय 11 वर। 13 बॉलचा खेळ शिल्लक। अब चाहिए 13 गेंदों में 28 रन। अनिल फिर से एक बार तैयार, फिर से एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन इस बार वाइड गेंद का इशारा आता हुआ, थोड़ा सा ऑफ स्टंप को ज्यादा छोड़ती हुई गेंद। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ती हुई रन संख्या
46 रन, 46 रन। अब चाहिए 27 रन 13 गेंदों में। 13 चेंडू 27 धावांची गरज। क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि या खेळात पुन्हा एक वेळ कालच्या दिवसात उलटफेर आपण पाहिले, आजही उलटफेर होतील का हे बघायचंय। रिवतचा प्रयत्न होता, दूर टाकलाय खूप बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, कारण खूप बाहेर टाकला असं मत आहे पंचांचं, त्यामुळे आणखी एक एक्स्ट्रा। आणि आता हा या सामन्यातील दबाव दिसतोय। निश्चित रूप से एक चौका आने के बाद इस ओवर में प्रेशर बढ़ता हुआ, गेंदबाज पर थोड़ा सा उनके रेंज से दूर रखना चाहते, हिटिंग आर्क से दूर रखना चाहते बल्लेबाज के, लेकिन वाइड गेंदे कर रहे हैं। आपको थोड़ा सा अंदर की ओर भी गेंदे करना पड़ेगा। इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, थ्रू दी कव्हर खेळलाय, नो मॅच मध्ये लँड होईल। दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा आता सहजतेने मिळतील। या षटकात एकूण जर बघितलं तर 13 धावा खर्च केल्या आहेत अनिल यांनी। 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49, 49, 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12च्या सरासरीने धावा करायच्या 24, म्हणजेच काय प्रति षटक आता 12 रनची गरज। तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 24 या लढतीमध्ये। सहा षटक समाप्त, 49, 12 बॉल मध्ये 24 रनची गरज। नेक्स्ट मॅच या सामन्यातील पराजित संघ खेळेल रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती या टीम सोबत। या टीम मध्ये अजित मोहिते, शाहिद शेख, लोकेश मीना, आसिफ शेख आणि अनेक नावाजलेले खेळाडू खेळताना पाहायला मिळतील। अखिलेश सिंग सुद्धा इन ऍक्शन असेल, तुषार रणदिवे, मयूर कारंडे, त्यामुळे नेक्स्ट मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा। अजित मोहिते, शाहिद शेख, लोकेश मीना, अखिलेश सारखे नावाजलेले क्रिकेटपटू टीम रोहान 11 रेड डेव्हिल्स या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील। कुल मिलाकर एक तगड़ी स्टार कास्ट आपको अगले मुकाबले में देखने को मिलेगी। सभी यूट्यूब स्टार्स अगले मुकाबले में आपको देखने को मिले। और बीच मैदान पर दूर वाले छोर से 7वें ओवर का खेल शुरू होने वाला है। मंगेश आ रहे हैं जिन्होंने बल्लेबाजी काफ़ी अच्छी की थी, आखिरी ओवर में काफ़ी अच्छा फिनिशिंग टच देकर अपनी स्कोर को 72 रनों पर पहुंचाया था। देखना है अब गेंदबाजी में क्या कुछ कर पाते हैं मंगेश। शेवटच्या 2 षटकातला खेळ, स्ट्रायकिंग एंडला राजा अली, मंगेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर। धर्मवीर आखाडा एंड कडून इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे। इस बार अतिरिक्त रन के साथ शुरुआत करेंगे। अब तक काफी अतिरिक्त गेंदें कर चुके हैं SP 11 के सभी गेंदबाज, तो उसके कारण थोड़ा सा महंगा ये और लंबा चलता हुआ ये गेंदबाजी का सिलसिला SP 11 द्वारा। मंगेश फिर से एक बार तैयार। आणखी एक ऑप्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा, 2 बॉल लगातार वाईड आले आहेत। या मॅच मध्ये दबाव वाढत असताना दबावाच्या क्षणात ही लढत 12 बॉल मध्ये 22 रन करायचे आहेत आणि ज्या प्रकारचा परफॉर्मन्स सध्या दिला आहे SP 11 संघाने आतापर्यंत या लढतीमध्ये अक्षरशः अनेकांचे धाबे दणाणले असतील या परफॉर्मन्सने।
निश्चित रूप से थोड़ा सा प्रेशर अब रिलीज होता हुआ बल्लेबाजी टीम पर इस दो अतिरिक्त रन के साथ। समोर खेळलाय बॉटम हँडचा वापर करत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन, थोडीशी मिसफील आणि त्याचा फायदा घेत असताना अमन मनियार आणि राजा अली 2 रन मिळतील या बॉलवर. म्हणजेच काय एकच बॉल झाला या षटकामधला आणि आतापर्यंत 4 रन आलेत. निश्चित रूप से काफी महंगे साबित होते हैं, आपको अतिरिक्त रन भी जाता है एक और आपको अतिरिक्त गेंद भी करनी पड़ती है। अब चाहिए 11 गेंदों में 20 रन चाहिए, 11 गेंदों में। थोड़ा सा अब ये मुकाबला धुले 11 की ओर झुकता हुआ। राजा अली काफी जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं ओपनिंग से, इस बार सामना करेंगे मंगेश का। फुल टॉस बॉल, समाचार फुलटोल वसूल, बॉल डीप मिड विकेटला सीमा पार. या बॉलवर धमाका षटकार. रेफरल घेतलाय, हाईटचा नो बॉल चेक करायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रेफरल तिसऱ्या पंचांकडे वाटचाल आणि हाईटचा नो बॉल आता तिसऱ्या पंचांना चेक करायचा आहे. कमरेच्या वर हा बॉल होता का हे तिसऱ्या पंचांना चेक करावं लागेल. अब जाके प्रॉपर कनेक्शन हुआ है राजा अली के बल्ले से और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा ऑनफील्ड पंचांचा जो निर्णय होता तोच निर्णय त्यांचा आलाय. षटकार या बॉलवर, मॅच मध्ये पुन्हा कलाटणी आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि करायच्या 14 धावा. 10 चेंडू 14 रनची गरज धुळे 11 या टीमला. व्हॉट अ मॅच. समोर टाकलेला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश यांचं. हा डॉट बॉल. निश्चित रूप से काफी जबरदस्त कमबैक मंगेश द्वारा। पहली गेंद पर छक्का खाने के बाद इस बार काफी अच्छी गेंद की, सीधा ब्लॉक होल में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अब चाहिए 14 रन 9 गेंदों में। फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल दूर लांब सीमा पार. षटकार. या बॉलवर फुल टॉस बॉल होता आणि दोन्ही फुल टॉस बॉलवर 2 षटकार आलेत. म्हणजेच काय तर फुल टॉस बॉलवर चुकी केली नाही आणि जी चूक राजा अलीचा झेल सुटल्यानंतर एसपीएल संघाकडून झाली होती त्या चुकीचा आता त्यांना सामना करावा लागतोय. क्रिकेटमध्ये म्हणतात प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळा. खालून झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला मॅच मधून दूर घेऊन जाऊ शकते. त्याचाच प्रत्यय येतोय पराग सर. निश्चित रूप से 2 फुल टॉस गेंद पर फुल टोल वसूला। अब ये मुकाबला बराबरी पर आ पहुंचा है। अब चाहिए 8 गेंदों में 8 रन और अब जाके थोड़ी सी जान में जान आई होगी बल्लेबाजी टीम के। बॉल पाठवायचा आहे, जुना बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल मध्ये 8 रनची गरज या लढतीमध्ये धुळे 11 संघाला. राजा अली खेळत आहेत 18 बॉल मध्ये 28 वर, तर अमन मनियार 9 बॉल मध्ये 13. सलामीपासूनच राजा अलीने चांगली बॅटिंग केली. धावांवर तो सातत्याने खेळत राहिला, संघर्ष करत राहिला. जरूर त्याचा झेल सुटला, चान्स मिळाला आणि त्या चान्सवर डान्स करत असताना राजा अली 8 बॉल मध्ये 8 रन. एक वेळ अशी होती की जवळपास एसपीएल संघाच्या हातात होता हा सामना, पण तो हाच तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलली असं म्हणतात का काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात, आपली वेळ आपल्याच हातात असते. निश्चित रूप से वीरेंद्र सहवाग जी के वो शब्द मुझे याद आ रहे हैं कि क्रिकेट ये अनिश्चितता का खेल है और इस पे सब प्रिडिक्शन फेल है। तो अब चाहिए स्टेजवर जे बसलेले प्रेक्षक कृपया त्यांनी त्या ठिकाणी उठायचं आहे. आयोजकांची आपल्याला विनंती आहे, विजूभाऊ दुर्ने यांचा आदेश आलेला आहे की स्टेजवरून सर्वांनी उठायचं आहे, बाजूला बसायचं आहे सर्वांनी, स्टेजवर बसू नका. और वाइड बॉल का इशारा आता हुआ.
सर्वांनी बाजूला सरकायचं स्टेजच्या. विजूदादा यांचा या ठिकाणी आदेश आहे. कृपया ते थोडंसं चांगलं दिसत नाही. डायरेक्ट कॅमेरा व्यू येतो आपण. और थर्ड अंपायर की ओर रेफरल मांगा है. गेंदबाजी वाली टीम ने रेफरल मांगा है वाइड बॉल के लिए. कृपया वर पवेलियन मध्ये फक्त टीमचे खेळाडू उभे राहतील, बसलेले राहतील. बाकी प्रेक्षकांनी त्याचा इट्स फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला रेफर फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. और काफी अच्छा कमबैक मंगेश द्वारा एक बिंदी गेंद निकालने में कामयाब. अब चाहिए 7 गेंदों में 8 रन. मंगेश फिर से एक बार तैयार. राजा अली को गेंद करेंगे. इस बार काफी अच्छी गेंद, लोअर फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर. वहां पर काफी थोड़ा सा फंबल जिसके कारण 2 रन मिलेंगे. इस 2 रन के साथ बढ़ती रन संख्या 67 रन 67. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 रनची गरज धुळे 11 संघाला. या षटकात खूप चांगली बॅटिंग केली राजा अलीने. 2 जे फुलटॉस मिळाले त्या फुलटॉस बॉलवर चांगल्या प्रकारे कन्वर्ट करत असताना 18 धावा एकूण या षटकात वसूल केल्या आहेत आणि मॅचला कलाटणी देणारं षटक असं म्हणायला हरकत नाही. 6 बॉलमध्ये आता 6 रनची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. असं नाही की 6 बॉलमध्ये 6 धावा डिपेंड झाल्या नाही आहेत. या आधी हे आधी घडलंय, आजही घडू शकते. क्रिकेट आहे आणि हा खेळ अनिश्चिततेचा आहे. या मॅच मध्ये बिल्कुल कधीही काही होऊ शकते. निश्चित रूप से क्रिकेट का खेल अनिश्चितताओं का खेल है. इसमें आपको 6 गेंदों पर 30 रन भी निकल सकते हैं और 6 गेंदों पर 6 रन भी नहीं निकल सकते. तो उस प्रकार की गेंदबाजी करना आवश्यक है. अब फिर से एक बार अनिल आ रहे हैं जिनका पहला ओवर काफी महंगा साबित हुआ था. अब एक थोड़ा सा आसान सा लक्ष्य नजर आ रहा है. 6 गेंदों पर 6 रनों की जरूरत धुळे 11 के लिए. 6 चेंडू 6 रनची गरज. अखेरचं षटक 6 टाकण्यासाठी अनिल येत आहेत. या आधीच्या षटकात त्यांनी 13 रन खर्च केले होते. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पहिला बॉल ऑन दी अप, व्हॉट अ शॉट. आणि बॉल वाईडिच लॉंग ऑफला सीमा पार. अमन मनियारने आपल्या अंदाजात हा सामना संपवलाय आणि धुळे 11 संघ दबावात असताना राजा अलीची कमाल बॅटिंग. शेवटी झालेल्या छोट्या छोट्या चुका या मॅच मध्ये एसपी 11 संघाच्या पराजयाचं कारण असू शकते. हा सामना जिंकलाय धुळे 11 संघाने 5 बॉल राखत आणि यानंतर होईल लढत. एसपी 11 विरोधात त्यांच्या विरोधात खेळतील रोहान 11 रेड डेव्हिल्स. दोन्ही टीमने लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोनों टीम लाइनअप से एक दूसरे को शुभकामनाएं देनी है.